आयुष उर्फ गोविंदा कोमकर हत्या प्रकरणामध्ये सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे। या सगळ्याच प्रकरणामध्ये काल मध्यरात्री बंडू अंदेकरसह आणखी 4 आरोपींना अटक करण्यात आलेली होती आणि या सगळ्याच प्रकरणाच्या नंतर काल मध्यरात्री अटक केलेले 4 आरोपी, काल संध्याकाळच्या सुमारास दुपारच्या सुमारास अटक केलेले 2 आरोपी, अशा एकूण 6 आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। पोलिसांकडून या सगळ्यामध्ये 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली होती आणि आता न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। म्हणजेच 15 सप्टेंबर पर्यंतची ही पोलीस कोठडी या सगळ्याच आरोपींना सुनावण्यात आली आहे। आज कोर्टात नेमकं काय काय घडलंय याविषयी आपण थोडंसं बोलणार आहोत। कोर्टात जेव्हा या सगळ्याच आरोपींना आणण्यात आलं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये घटनास्थळावर उपस्थित असलेले 2 आरोपी म्हणजेच अमन पठाण आणि सुजल मिरगू असे हे 2 आरोपी आहेत जे त्या दिवशी घटनास्थळावरती उपस्थित होते। इतर जे 2 आरोपी आहेत जे सगळ्यात पहिल्यांदा या सगळ्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली म्हणजे यश पाटील आणि त्याचबरोबर अमित पाटोळे अशी या दोघांची नावं आहेत। या दोघांवरती गोळ्या झाडल्याचा आरोप आहे। तर हे जे इतर दोघे जण आहेत म्हणजे अमन आणि सुजल या दोघांवरती या सगळ्यामध्ये रेकी केल्याचा आणि हे आरोपी जेव्हा पळून जात होते तेव्हा यांच्यातलाच एक जण गाडी घेऊन बाहेर थांबलेला होता आणि त्याने यांना पळून जायला मदत केली वगैरे अशा पद्धतीचे आरोप या दोघांवरती आहेत। या दोघांना खरं तर काल अटक करण्यात आलेली होती। त्यांना सुद्धा आजच न्यायालयामध्ये हजर केलं। तर मध्यरात्रीच्या सुमारास बुलढाण्यातला समृद्धी महामार्गाचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये बंडू अंदेकर, त्यांची मुलगी वृंदावनी वाडेकर, त्याचबरोबर तिची दोन्ही मुलं स्वराज वाडेकर आणि तुषार वाडेकर यांना या सगळ्या परिसरामधून बुलढाणा पोलिसांनी अटक केली। म्हणजे अर्थातच या सगळ्या प्रकरणामधले हे जे फरार आरोपी होते या आरोपींना शोधण्यासाठी पुणे पोलिसांची पथकं काम करत होती। त्याचबरोबर पोलिसांनी इतर जिल्ह्यातल्या पोलिसांना सुद्धा या पद्धतीची माहिती दिलेली होती। तिथे सुद्धा सर्च ऑपरेशन सुरू होतं आणि हे सगळेच आरोपी गाडीने बुलढाण्याच्या या सगळ्या समृद्धी महामार्गाच्या परिसरातून जात असल्याची माहिती मिळालेली होती आणि त्यानंतर पेट्रोलिंगच्या दरम्यान बुलढाणा पोलिसांनीच यांना अटक सुद्धा केली, ताब्यात घेतलं म्हणजे आणि ताब्यात घेतल्याच्या नंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आलं। तर सकाळच्या सुमारासच गुन्हे शाखेने यांना समर्थ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत म्हणजे ज्या ठिकाणी हा सगळा गुन्हा घडला ती हद्द समर्थ पोलीस ठाण्याची आहे पुण्यातल्या आणि मग समर्थ पोलिसांच्या ताब्यात या 4ही आरोपींना देण्यात आलं। असं एकूण 6 आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। न्यायालयामध्ये हजर केल्याच्या नंतर तपास अधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या रिकव्हर होणं बाकी आहे। म्हणजे पोलिसांच्या म्हणण्यानुसार यामध्ये जवळपास 5 वेपन्स आहेत, मात्र यापैकी 2च वेपन आतापर्यंत रिकव्हर करण्यात आली आहेत। म्हणजे 2 पिस्तूल आहेत ज्या पोलिसांनी आतापर्यंत जप्त केल्यात। इतर हत्यारं शोधायची आहेत, त्याचबरोबर या आरोपींना हत्यारं नेमकी कुणी पुरवली हे शोधायचं आहे। या प्रकरणात आणखी 5 आरोपी फरार दाखवलेले आहेत। 5 आरोपी म्हणजे कोण तर या सगळ्या प्रकरणामध्ये अभिषेक अंदेकर आहे, शिवम अंदेकर, शिवराज अंदेकर, कृष्णराज अंदेकर आणि लक्ष्मी अंदेकर असे हे 5 आरोपी आहेत जे अजूनही या सगळ्या प्रकरणामधले फरार आहेत। म्हणजे एकूण 13 आरोपींविरोधात FIR दाखल झालेली आहे। 13 पैकी 8 आरोपी अटकेत आहेत तर 5 आरोपी फरार आहेत। तर हे जे 5 आरोपी आहेत या 5ही आरोपींचा शोध घेण्यासाठी या सगळ्या इतर आरोपींची पोलीस कोठडी महत्त्वाची आहे, यांच्याकडून माहिती मिळणं गरजेचं आहे। त्यासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आलेली होती आणि त्यानुसार आपण जर पाहिलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांनी गोळ्या झाडल्या त्या आरोपींनी थेटपणे बंडू अंदेकरचं नाव घेतलंय असं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळेच मग या सगळ्या प्रकरणाचा थेट संबंध अंदेकर टोळीशी आहे। अंदेकर टोळीनेच या सगळ्याचा कट रचलेला होता आणि कट रचून या सगळ्यामध्ये आयुष कोमकरची हत्या करण्यात आली। आयुष कोमकर बरोबर त्याचा लहान भाऊ सुद्धा त्या ठिकाणी होता। लहान भावाच्या डोळ्यात देखत या 18 वर्षांच्या आयुषला खरं तर संपवण्यात आलं। प्रचंड भयानक हे सगळं हत्याकांड आहे आणि जसं त्याच्या भावाने सांगितलंय त्यानुसार लहान भावाबरोबर आयुष कोमकर हा पार्किंग मध्ये पोहोचलेला होता आणि त्याच्यानंतर 2 मुलं पळत पळत आली आणि या दोघांनी त्याच्यावरती जवळपास 13 राऊंड फायर केले। 13 राऊंड फायर केले आणि त्या 13 मधल्या 3 गोळ्या लागल्या आणि त्यानंतर लगेचच हे आरोपी त्या ठिकाणून पसार झाले असं त्याच्या भावाने त्याच्या जबाबात म्हणलं। हा भाऊ अतिशय लहान आहे, एक 8-10 वर्षांचा वगैरे मुलगा आहे ज्यांनी हा सगळा जबाब दिलेला पाहायला मिळाला। त्यामुळे या सगळ्या जबाबाच्या नंतर फिर्यादी असलेल्या म्हणजेच या प्रकरणात आयुष कोमकरची जी आई आहे कल्याणी कोमकर यांनी यामध्ये फिर्याद दिली। या फिर्यादीनुसार त्यांनी घटनास्थळावरती गोळ्या झाडणाऱ्या दोघांची नावं सांगितली, त्याचबरोबर इतर जे त्यांना मदत करणारे दोघे आहेत अमन आणि आणखी एक जण या सगळ्या प्रकरणामधला आरोपी आहे सुजल म्हणून, या दोघांची सुद्धा नावं सांगितली। आणि मग बाकीचे हे अंदेकरांचं जे काही कुटुंब आहे, अंदेकरांच्या जवळपास 9 लोकांची या सगळ्यामध्ये नावं आली। ही सगळीच नावं या फिर्यादींनी सांगितलेली आहेत। या फिर्यादी कोण आहेत तर बंडू अंदेकरांच्या थेटपणे मुलगी आहे, सख्खी मुलगी आहे। सख्ख्या मुलीने आपल्या सख्ख्या माहेरच्या सगळ्या लोकांची या सगळ्यामध्ये नावं
सांगितली। त्यामुळे या सगळ्यांना आता या प्रकरणामध्ये अर्ध्यांना खरं तर अटक करण्यात आली, अर्ध्यांचा अजूनही शोध सुरू आहे। तर तपास अधिकाऱ्यांचं हे सगळं म्हणणं होतं की हे सगळे आरोपी यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत आणि त्यानुसार आम्हाला सगळा तपास करायचा आहे। सरकारी वकिलांचं सुद्धा हेच म्हणणं होतं की आरोपींनी हे सगळं जाणून बुजून रेकी करून हा सगळा कट रचलेला आहे। ज्या फिर्यादी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की वनराज अंदेकर हत्या प्रकरणामध्ये फिर्यादींचा नवरा म्हणजेच गणेश कोमकर, त्याच्यानंतर जाऊ असलेली संजीवनी, तिचा नवरा जयंत, या सगळ्यांनी हे सगळे या वनराज अंदेकर हत्या प्रकरणामधले आरोपी आहेत। त्यामुळे अंदेकर गँगचा आमच्यावरती राग होता। केवळ या कल्याणी कोमकर आणि त्याच्यानंतर त्यांची 2 मुलं अशा त्याच फक्त बाहेर होते, बाकीचे सगळे तर हे आरोपी कोमकर जे आहेत वनराज अंदेकर प्रकरणामधले हे सगळेच जेलमध्ये आहेत। मग याच केवळ बाहेर होत्या, त्यामुळे यांच्यावरती अनेक दिवसांपासून रेकी केली जात होती, नजर ठेवली जात होती आणि हे सगळं कुणी केलं तर अंदेकरांनी केलं। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा थेट संबंध अंदेकरांशी आहे असं स्वतः फिर्यादी असलेल्या कल्याणी यांचं म्हणणं होतं। त्यामुळे सरकारी वकिलांनी सुद्धा हे सगळे दावे यामध्ये केले आणि त्यानुसारच 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली होती। मात्र या सगळ्यामध्ये आरोपींचे जे वकील आहेत त्यांचं असं थेटपणे म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणाचा अंदेकर कुटुंबाशी कुठल्याही पद्धतीचा संबंध नाही। मुळातच बंडू अंदेकर जे कुख्यात गुंड आहेत, गँगस्टर आहेत, या अंदेकर टोळीचे प्रमुख म्हणून प्रसिद्ध आहेत आणि गेल्या 3 दशकांपासून त्यांच्या नावावरती अनेक गुन्हे दाखल आहेत, अनेकदा मकोकाची कारवाई, एकदा जन्मठेप सुद्धा भोगून आलेले आहेत। त्या बंडू अंदेकर यांनी मुळातच स्वतःचा मुलगा म्हणजेच वनराज यांना मागच्या वर्षी गमावलं, कारण वनराज यांचा 1 सप्टेंबर 2024 रोजी खून झालेला होता। त्यामुळे मुळात ज्या व्यक्तीने आपला मुलगा गमावलेला आहे तो व्यक्ती पुन्हा एकदा आपल्याच मुलीच्या मुलाला म्हणजे आपल्या सख्या नातवाला का मारेल, हा एक मुख्य प्रश्न होता। म्हणजे या सगळ्यामध्ये बंडू अंदेकर यांनी सुद्धा स्वतः असंच सांगितलं की मी माझ्याच नातवाला का मारेल, कल्याणी ही माझी सख्खी मुलगी आहे, आयुष माझा नातू होता, लहानाचं मोठं माझ्यासमोर झालेला आहे, मग मी त्यालाच का मारेल। आणि मला जर या सगळ्या प्रकरणामध्ये वनराजच्या हत्येचा बदला घ्यायचा होता, म्हणजे थोडक्यात बंडू अंदेकर किंवा त्यांच्या टोळीला जर हा बदला घ्यायचा होता तर तो बदला आम्ही प्रतिस्पर्ध्यांकडून घेतला असता, असा एक युक्तिवादामध्ये आणखी एक मुद्दा उपस्थित करण्यात आला। थोडक्यात त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्यामध्ये सोमनाथ गायकवाड जो यातला आरोपी होता वनराज अंदेकर प्रकरणामधला, म्हणजे वनराज अंदेकर प्रकरणामध्ये अनेक आरोपी होते, यापैकी ज्या आरोपींना गँगवॉरची बाजू होती, गँगवॉरची किनार होती, थोडक्यात ते होते सोमनाथ गायकवाड। सोमनाथ गायकवाडची टोळी आहे, या टोळीचं अंदेकर टोळीशी संघर्ष सुरू होता आणि मग त्या सगळ्यातून कौटुंबिक वाद होते कोमकरांशी, मग हे कौटुंबिक वाद आणि गुन्हेगारी हे सगळं एकत्र आलं, गँगवॉर एकत्र आलं आणि मग सगळ्यांनी मिळून हा सगळा कट रचला आणि वनराज अंदेकरांना मारलं। तर यामध्ये बंडू अंदेकरांचं असं म्हणणं होतं की मुळातच जर मला बदलाच घ्यायचा असता, माझ्या टोळीला बदलाच घ्यायचा असता तर आम्ही प्रतिस्पर्ध्यांकडून घेतला असता, थोडक्यात दुसऱ्या टोळीकडून घेतला असता, समोरच्या टोळीकडून आम्ही हा बदला घेतला असता। आम्ही आमच्याच कुटुंबातील एखाद्याचा जीव घेतला तर त्याला आम्ही बदला कसं काय म्हणू शकतो, मुळात आम्ही अशा पद्धतीचा जीव का घेऊ, आमच्याच नातवंडाला, आमच्याच घरातल्या व्यक्तीला आम्ही का मारू, अशा पद्धतीचा युक्तिवाद हा बंडू अंदेकर आणि त्यांच्या वकिलांकडून करण्यात आला। त्याचबरोबर या सगळ्यामध्ये जी पहिली FIR झालेली होती, जी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत झाली, दत्ता काळे नावाच्या एका आरोपीला अटक करण्यात आलेली होती। दत्ता काळे काय करत होता तर सोमनाथ गायकवाड आणि इतर जे आरोपी आंबेगाव पठार परिसरामध्ये वास्तव्य असेल त्यांच्या घराची रेकी करत होता। त्यांच्या घराची रेकी करून कृष्णराज अंदेकर जो आहे त्याला फोटो पाठवत होता, त्याला कॉल करून त्याच्याशी या सगळ्याविषयी बोलत होता आणि या सगळ्यामध्येच खरं तर सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या कुटुंबाला टार्गेट करण्यात आलेलं होतं। म्हणजे सोमनाथ गायकवाड सध्या जेलमध्ये, मात्र त्याचा मुलगा आहे, त्याची बायको आहे, त्यांना या सगळ्यामध्ये टार्गेट केल्याचं पोलिसांचा संशय आहे। त्यानुसार 31 ऑगस्टला खरं तर या सगळ्या पोलिसांनी ही कारवाई केली, ज्या कारवाईमध्ये दत्ता काळेला अटक करण्यात आली आणि मग दत्ता काळे प्रकरणामध्ये बंडू अंदेकरांचं त्या फिर्यादीत नावच नाहीये। तर मग असं या सगळ्यावरती जे विरोधी आहेत म्हणजे थोडक्यात या आरोपींचे वकील आहेत त्या वकिलांचं असं म्हणणं होतं की जर या प्रकरणाचा थेटपणे संबंध हा बंडू अंदेकर यांच्याशी असेल तर मग पहिली जी फिर्याद दाखल झाली आंबेगाव पठार परिसरात रेकी केल्याची, ज्यामध्ये पोलिसांनी असं सांगितलं की आम्ही पहिला एक कट होता सोमनाथ गायकवाडच्या कुटुंबाला यामध्ये टार्गेट केलेलं होतं, तो कट आम्ही उधळून लावला असं जे काही म्हणणं होतं, मग त्या कटामध्ये त्या फिर्यादीमध्ये बंडू अंदेकर यांचं नावच नाहीये। मग यांचं नाव का नाहीये, दत्ता काळे हा जो कोणी आहे त्याने आतापर्यंत बंडू अंदेकर किंवा अंदेकर गँगचं नावच घेतलं नसल्याचा युक्तिवाद सुद्धा आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आला। तर मग जो पहिला कट रचला होता किंवा जो पहिला कट म्हटलं जात आहे, दावा केला जातोय, त्या पहिल्या कटातच जर अंदेकरांचा संबंध नव्हता तर दुसऱ्या कटाचा अंदेकरांशी संबंध कसा काय, हा एक महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। त्याचबरोबर त्यांचंही असंच म्हणणं आहे की
जेव्हा हा सगळा गुन्हा घडला त्यावेळी बंडू अंदेकर आणि हे बाकीचे जे आरोपी आहेत हे सगळेच आरोपी केरळच्या पद्मनाभ स्वामी मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलेले होते। ते दर्शन करून परतत असताना त्यांना बुलढाण्याच्या परिसरामधून अटक करण्यात आली। मग मुळात गुन्हा घडला तेव्हा हे सगळेजण इथं नव्हतेच, तर मग त्यांच्यावरती आरोप कसा काय किंवा त्यांचा या प्रकरणाशी थेट संबंध आहे, ते या कटाचा भाग आहेत किंवा ते सूत्रधार आहेत, अशा पद्धतीचा कुठलाही पुरावा आतापर्यंत पोलिसांना सापडलेला नाही। केवळ फिर्यादींचं जे काही म्हणणं आहे, फिर्यादींनी जी काही फिर्याद दिली त्याच्यावरती हा सगळा गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपींची ओळख परेड झालेली नाहीये, असे अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले। या सगळ्या प्रकरणाचा कुठल्याही पद्धतीने अंदेकर गँगशी संबंध नाही, अंदेकर गँगचा यात कुठलाच वाटा नाहीये असं म्हणण्यात आलं। ज्या दोन आरोपींनी फायरिंग केलं त्यांचा फायरिंग करण्यामागचा हेतू काय होता, कारण काय होतं, हे पोलिसांनी शोधावं। मात्र बंडू अंदेकर किंवा इतर कुणाचाही या सगळ्याशी काही संबंध नाही, थेट घरचे संबंध आहेत। जरी वनराज अंदेकर हत्या झाल्याच्या नंतर किंवा त्या आधी सुद्धा थोडेसे संघर्ष या दोन कुटुंबांमध्ये होते, मात्र तरी सुद्धा आपल्याच नातवाचा जीव घेण्या इतके संघर्ष नक्कीच नव्हते। हे जे काही झालंय हे कुणी केलंय, कशासाठी केलंय हे पोलिसांनी जरूर शोधावं। मात्र जाणून बुजून कोमकरांचा जो काही राग आहे, या सगळ्यामध्ये ज्या कल्याणी कोमकर आहेत आयुषची आई, त्यांच्या नवऱ्याला, त्यांच्या जावेला, त्यांच्या दिराला गोवल्याचा जो काही राग आहे मनात, की त्यांच्याच माहेरच्या लोकांनी या सगळ्यामध्ये त्यांच्या सासरच्यांना गोवलं, तो राग केवळ काढण्यासाठी अंदेकरांवरती ही एफआयआर दाखल करण्यात आली, गुन्हे दाखल करण्यात आले। मात्र या सगळ्याचा त्याच्याशी काहीच संबंध नाहीये असं म्हटलं गेलंय। दुसरीकडे अशी ही माहिती समोर येते की या कल्याणी कोमकर ज्या आहेत त्या वनराज यांच्या सख्या बहीण आहेत, त्यामुळे जेव्हा वनराज अंदेकरांची हत्या झाली त्यावेळी सुद्धा कल्याणी कोमकर हे नाव त्यामध्ये आलेलं होतं, मात्र हे नाव कालांतराने वगळण्यात आलं। याचं कारण काय होतं, तर त्यावेळी असं सांगण्यात आलं होतं की कल्याणी कोमकर ज्या आहेत त्यांची मानसिक स्थिती ठीक नाहीये, त्यामुळे त्यांचा या कटाशी संबंध नाही असं म्हणून कल्याणी कोमकर यांचं त्यावेळी वनराज यांच्या हत्या प्रकरणामधून, त्या कटामधून त्यांचं नाव वगळण्यात आलेलं होतं। मग जर मुळातच या सगळ्यामध्ये जर वनराजच्या हत्येच्या वेळी मानसिक स्थिती ठीक नव्हती असं दाखवलं गेलं, तशा पद्धतीचं सर्टिफिकेट सादर केलं गेलं होतं, तर मग आता जेव्हा त्यांच्या मुलाच्या बाबतीत हा सगळा गुन्हा घडला आणि त्यांनी जेव्हा एफआयआर दाखल केलेली आहे, फिर्यादी म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांनी स्वतः फिर्याद आणि जबाब दिलेला आहे, तर मग त्यामध्ये ज्या व्यक्तीची मुळात मानसिक स्थितीच ठीक नाहीये त्यांचा फिर्यादी म्हणून त्यांनी जे काही म्हटलंय त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा किंवा त्याला आपण लीगल डॉक्युमेंट म्हणून खरं तर जबाबदार ठरवायचं का, असा सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आला। त्यामुळे या सगळ्यामध्ये नेमकं काय काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे या सगळ्याच्या नंतर आज जेव्हा पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या आरोपींना आणण्यात आलेलं होतं त्यावेळी 70 ओलांडलेला बंडू अंदेकर जो आहे त्याला नीट चालता येत नव्हतं, त्याला पोलिसांनी धरून पकडून अक्षरशः हाताला पकडून आणलेलं होतं, हाताला पकडून बसवलं, उठवलं। कोर्टात सुद्धा अगदी तशाच पद्धतीचा सगळा सीन पाहायला मिळाला। त्यामुळे बंडू अंदेकर याचं वय झालेलं आहे आणि मग तो आपल्या नातवाची अजिबातच हत्या करू शकत नाही, अशा पद्धतीचा एक कुठेतरी इमोशनल टच देण्याचा सुद्धा प्रयत्न या सगळ्यामध्ये सुरू आहे। मात्र या सगळ्या प्रकरणात नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी खरं तर आता ही जी काही 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे, या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीत संपूर्ण तपास केला जाईल, चौकशी केली जाईल। जे 5 आरोपी या सगळ्यामध्ये फरार आहेत अजूनही, जे अंदेकर कुटुंबातील आहेत, त्यांच्या अटकपूर्व जामिनासाठी सुद्धा अर्ज करण्यात आल्याची माहिती समोर येते। त्यामुळे या सगळ्याच्या नंतर आयुष कोमकरची हत्या नेमकी का झाली, मुळात आयुष कोमकर 18 वर्षांचा मुलगा होता, कॉलेजमध्ये शिकत होता, गुन्हेगारीचा कुठलाही संबंध नव्हता, आधीचा काही संघर्ष नव्हता, असं काहीच नसताना बिचाऱ्या आयुषची या सगळ्यामध्ये नाहक बळी गेला। मग हा बळी आता नेमका फॅमिली मॅटर मधून गेला की गँग वॉर मधून गेला की याला आणखी कुठलं कारण आहे, आणि मग या सगळ्यामध्ये आयुषला त्याच्या आजोबांनी मारलं, त्याच्या मामांनी मारलं, त्याच्या आत्यांनी मिळून मारलं की आणखी कुणी मारलं, हे सगळे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। अर्थात या सगळ्याचा पोलिसांकडून तपास केला जातोय, तपासातून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।